पॅन तवा तापलेला आहे. आता आपण तेल टाकूया. आता आपण कांदा टाकते. आपण टोमॅटो घेतलेले 2. टोमॅटो पण चांगले आपण असे सॉफ्ट होईपर्यंत फ्राय करायचे. की कडक नाही राहायला पाहिजे, की ते पूर्ण असं मॅश झालं पाहिजे. ह्या कढईमध्ये आपल्याला तेल पण कमी लागतं. आपण अद्रक लसूण टाकूया ह्याच्यात आणि मिरचीची त्याची पेस्ट केलेली आपण. तर आपण जे पावडर मसाले घेतले होते ते टाकून घेऊया. ही आपण घेतले व्हाईट पेपर पावडर, ही धना पावडर, जीरा पावडर, हळद नावापुरती टाकायची, लाल तिखट, काळी मिरी पावडर, गरम मसाला आणि हा तो स्पेशल मसाला घेतलेला तो, आणि आपलं चवीनुसार मीठ. तर हा मसाला आपण, हा झाला कोरडा मसाला झाला. तर आपण जे ह्याच्यात पाणी टाकून जरासं ह्याला शिजून घेऊया. थोडंसंच पाणी टाकायचं, जास्त नाही पाणी टाकायचं. आणि असं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे जरासं ओलं झालंय ना, आपल्याला हवा असेल तसं पाणी आपण अजून टाकू शकतो. तरी हा मसाला आपला ड्राय झालेला आहे. आपण ह्याच्यात परत पाणी टाकूया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया ह्याला. गॅस स्लो केला होता तो फास्ट करून घेऊया. जे मसाले आपण कांदा टोमॅटो घेतलेले ते जरासे असे मॅश करून घेऊया. आता आपण ह्याच्यात ना ते अंडा घेतलेले ना 2-3 ते टाकून घेऊया. बॉईल अंडा आपण किसून घेतलेले, येलो सकटच घ्यायचं आहे. अंडा घोटाळ्यामध्ये चिकन टाकायचं असेल तर तुम्ही टाकू पण शकताय, नाही तर स्किप पण करू शकताय. तर मी घेतलेलं आहे चिकन अंडा घोटाळ्यामध्ये टाकायला. चिकन पण बॉईल करून क्रश करून घेतलेलं आहे. आज आमच्या दीदीच्या स्पेशल किचन मध्ये बनतंय अंडा घोटाळा. आय एम सो एक्साइटेड टू ट्राय दैट. सगळे मसाले त्याला लागले पाहिजे जे आपण अंडा आणि चिकन घेतलेलं आहे त्याच्यात. आपण ह्याच्यात अजून पाणी टाकूया. स्टॉक टाकून घेऊया आणि गॅस जरा फास्ट करूया. आपण जे चिकन बॉईल केलेलं होतं आपण त्याचा स्टॉक घेतलेला आहे. हा मी दुसरं कुठलं पाणी नाही घेतले, साधं तेच मी टाकते ह्याच्यात, म्हणजे त्याचा चिकनचाच फ्लेवर लागेल त्याला. हे शिजायसाठी आपण जरासं झाकण ठेवूया. ह्याच्यावरती कळतं आपल्याला किती शिजलं आणि किती हे झालंय म्हणून. ते जसं जसं शिजतं तसं तसं ते हे टेम्परेचर वाढतं. हे टेम्परेचर बघा कसं वाढत चाललेलं आहे. बघा हे चांगलं आहे, ह्याच्यात शिजलेलं आहे. चांगल्या प्रकारे छान सुगंध येते. खूप छान सुगंध सुटलेला आहे.
तुम्ही पण ट्राय करा, नक्की तुम्ही ट्राय करा ही रेसिपी. आता आपण ह्याच्यावरती अंडा टाकूया फ्रायवालं. आपण आता 2 अंडी घेतलेले आहेत, हाफ बॉईल करायचे आहेत. त्याच्यावरती रेड चिली पावडर टाकायची. त्याच्यावरती थोडं मीठ टाकूया. त्याच्यावरती आपण कोथिंबीर टाकूया. तर हे एक साईडने पूर्ण फ्राय होऊन देऊया. गॅस फास्ट करूया आपण. आता आपण हे अंडं जे घेतलेलं आहे ते आपण ते अंडा घोटाळ्यामध्ये टाकून घेऊया. ह्याच्यात रेड चिली पावडर टाकतोय, कोथिंबीर टाकतोय, पाव टाकतोय. ओ वाव, लुक्स यमी. तुला खायचं आहे का? हे बघ, आपण ट्राय करूया. ठीक आहे. अमेझिंग गाईज, यू शुड ट्राय दिस रेसिपी. खरंच खूप यम आणि टेस्टी लागते. थँक्स दीदी. तसं दीदी आम्हाला बोलवत असते, पण हे खूप छान झालं आहे, तर मी तुला देते. I'll say guys, must try this recipe. क्रिशाज किचनचं इंस्टाग्राम हँडल पण आहे, मी डिस्क्रिप्शनमध्ये माझे जीजू किंवा दीदी ॲडिटमध्ये टाकतील, तर तुम्ही तिथे पण नक्की फॉलो करा आणि आमच्या यमी यमी रेसिपीजला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही ही रेसिपी ट्राय केली आहे की नाही. तर ह्या व्हिडिओला एंडपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी वाटली ही रेसिपी.